मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ आणि घाणीचं साम्राज्य सध्या पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं बोटच्या सहाय्याने संपूर्ण मिठी नदीची पाहणी या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। मात्र आता मनसेचं आज ठिकठिकाणी आंदोलन देखील होत आहेत, त्यामुळे आता मनसेने जी रियालिटी चेक करत आहेत आणि जो महापालिकेने जो दावा केला आहे की 80% ही नाले सफाई पूर्ण झाली आहे तो पोलखोल ठरलेला आहे अखेर। दुसरीकडे जर आपण बघितलं ही मिठी नदी आहे, समोरचे अनेक छोटे मोठे जे नाले आहेत त्याला जोडले आहेत आणि ह्याच मिठी नदीच्या पुढे आपण जर बघितलं समुद्राला जोडलं जातं। मात्र ह्या संपूर्ण मिठी नदीमध्ये गाळ आणि घाणीचं साम्राज्य सध्या पाहायला मिळत आहेत। मुंबई महापालिकेकडून दावा देखील करण्यात येतो की अनेक भागांमध्ये आम्ही नालेची साफसफाई केलेली आहे, पाहणी दौरा केलेला आहे। मात्र आज मनसेचे नेते आणि नगरसेवक यशवंत किल्लेदार हे स्वतः बोटीच्या साहाय्याने या संपूर्ण परिसरात पाहणी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत। यशवंत किल्लेदार यांनी काठी हातात घेतलेली आहे आणि बघू शकतात की मोठ्या प्रमाणात गाळ या ठिकाणी दाखवत आहेत की कशा प्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ आहे, घाण आहे ते दाखवत आहेत आणि जो मुंबई महापालिकेने जो दावा केला आहे तो अखेर पोलखोल ठरलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे जर बघितलं यशवंत किल्लेदार हे काठी जातच नाही आतमध्ये, हा सगळा गाळ आहे, हा सगळा गाळ आहे, हा बघ हा सगळा गाळ आहे, गाळामध्ये काठी एक वर येत सुद्धा नाहीये। म्हणजे अशी परिस्थिती आहे। मला वाटतं की मुंबई महानगरपालिकेने या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिला पाहिजे, कारण तुम्ही करोडो रुपये मिठी नदीवर खर्च करताय। 2005ला 26 जुलैचा जो पाऊस आला तेव्हापासून आपण मिठी नदी साफच करतो आहोत, पण अद्याप मिठी नदी साफ होत नाहीये। तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। राजकारण एका बाजूला ठेवा, राजकारणाचा भाग प्रत्येक वेळेला राजकारण करायला पाहिजे अशातला काही भाग नाही आहे, परंतु नालेसफाईच्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करता, दुर्लक्ष करता, लिथर्जीनेस दाखवता। यामुळे काय होतं आहे की मुंबईकरांना सफर व्हावं लागणार आहे आणि मुंबईकर सफर केव्हा होणार, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा। 26 जुलैचा जेव्हा पाऊस झाला तसा पाऊस होऊ नये हे सगळ्यांची इच्छा आहे, परंतु तसा पाऊस होण्याचीही गरज नाही आहे। यावेळेला हार्डली 2-2.5 तास जरी कंटिन्यूस मोठा मुसळधार पाऊस पडला तरी मुंबईची तुंबई होणार आहे, हे यावरून सिद्ध होत आहे। ही नदी नाही तर मला हे गटारच दिसतंय। हे सगळं पाण्याचं क्वालिटी बघितल्यावर तुमच्या लक्षात येत आहे। मग मला एक सांगा, इतकी वर्ष जेव्हा मुंबई तुंबत होती तेव्हा प्रशासनावर जो विरोधक आरडाओरडा करत होते, टीका करत होते, मग ती का करत होते? मग त्यावेळेला देखील फक्त हे सकल भागातच पाणी साचत होतं असंच म्हणावं लागेल ना। तर हा कुठेतरी दुटप्पीपणा दिसतो आहे। प्रशासनाने किंवा सत्ताधाऱ्याने नवीन आलेल्या आयुक्तांना नीट फीडबॅक दिलेला दिसत नाहीये। प्रत्यक्ष पाहणी केली तर तुमच्या लक्षात येईल। या साईडला पाहिलं ही जी इकडे थोडंसं पुढे नाला हा जॉईंट होतो, हा नाला आहे, हा नाला मिठी नदीला जॉईंट होत आहे। शेवटी मिठी नदी काय, मिठी नदीमध्ये सगळ्या मुंबईचे नाले येतात आणि ही नदी समुद्राला जाऊन मिळते। सर आपण जर बघितलं एकीकडे 80% नाले सफाई झालाय असा दावा केला जातोय। आज आपण स्वतः बोटच्या साहाय्याने ही रियालिटी चेक करतात, ते काय आढळून आलं की नाले सफाई झाले? खरंच नाही झाली आहे। बघा हा नाला आहे, समोरून जो नाला येतोय ना तो मिठी नदीला मिळालेला आहे। असे अनेक नाले ठिकठिकाणी मिठी नदीला मिळत आहेत। ही सगळी जी घाण आहे ना ही सगळी नाल्यातून मिठी नदीत येते आणि मिठी नदी जाते अल्टिमेटली समुद्रात। पण तुम्हाला दिसतंय का कुठे नालेसफाई झालेली आहे? तुम्हाला हे करण्याचं प्रयोजनच हे होतं। हे बघा ना, ही घाण बघा, हे बघा हे काय आहे? ही नालेसफाई आहे का मला सांगा ना। हे बघा पाहिलं का? हे कसं आपण फार अजून पुढे जायचंय आपल्याला। आपण जसं पुढे जाऊ ना तुम्हाला दिसेल बघा, तो तिकडे कचरा दिसतोय तुम्हाला। आता ह्या ब्रिजच्या खालून जाताना थोडं रिस्की आहे, आपण सगळ्यांनी खाली बसून जाऊ। पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला कचरा दिसेल। हे सगळं जे आहे ना हे पहा तुम्ही, हे बघा, ही नालेसफाई झाली आहे का नक्की सांगा। हे तर हा फ्लोटिंग कचरा आहे, तसंच खाली गाळ सुद्धा मजबूत आहे। हे तुम्ही आतमध्ये पाहिलं ना, ही काठी ह्याच्या खाली जात नाही आहे बघा, आपटते, ही सगळा गाळ आहे हा। तर मला वाटतं की हे सगळे ते दावे केलेले आहेत, महापौर असोत किंवा ते
तुमचे अमित साटम, नक्कीच हे जे यशवंत किल्लेदार आहेत त्यांनी आज रिअलिटी चेक केले आणि आपण जर बघितलं या ठिकाणी जर बघितलं ही काठी आहे, ह्या काठी जर बघितलं ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणि गाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वतः मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी आता ही रिअलिटी चेक केले. तर दुसरीकडे जो मुंबई महापालिकेने दावा केला होता की नाले सफाई झाली आहेत तो अखेर पोलकल ठरले आहेत. कॅमेरामॅन अजय सह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.